फिर से कान बज जाएगा. एकाला चॉपी भेटत भाऊ बघत असेल समजून जा. नमस्कार मित्रांनो, काय बोलताय सगळे, कशी आहात? तर आता नाही तो ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी प्रियेश चव्हाण, माहिती असेल म्हणून तुम्ही सबस्क्राईब केलं. तर मी आता बाथरूममध्ये काय हा पण प्रश्न पडला असेल तुम्हाला की मी बोललो ना अचानक ब्लॉग चालू केला. सगळ्या मोटिव्ह नव्हता माझा की मी ब्लॉग करणार आहे, बट हा आता चालू झाला आहे ब्लॉग. आपलं सॉन्ग आहे राधा बासुरे. तर आपण तिथे आता लोकेशनवर जाणार आहोत, पहिल्याच लोकेशनवर. इथं रेडी झालो आहे. हा माझा फर्स्ट लुक सांगितलेला होता. सेकंड लुक भारी आहे मला माहिती आहे. आता आपण डायरेक्ट लोकेशनला जाऊया. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो शूट लोकेशनवर. तो सुद्धा एकदम असं कोणातरी लग्न चाललं आहे, लग्नात मी असं बिनबुल्या मेहमान असं वाटतंय मला. पण डायरेक्ट आलो शूटला आणि लोकेशन असं इथं असं प्राईम आहे, प्राईम वाडा आहे. इथं माझे अजून बाकी आहे, आता लहान लहान आहेत ना जे, छोटा कृष्णा आणि ती राधा. तर ते आधी तयार होतात, त्यानंतर आपली तयारी. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मला डान्स आहे, जे मला पाहिजे होतं ते आहे या गाण्यात. तर म्हणून मी होला होत बोललो. मला बोललं ना मी राधा दाखवतो, ताई बघा राधा आमची मस्त दिसते. जर येलो ना ती ना टोटल एकदम घाबरले मला बघून. ती काल रात्रीपासून बघते ना मला, आपल्या घराचे सीन ती आधीपासूनच घाबरले. करणार ना सीन, ती झोप नाही झाली असं कळलं. तू रात्रभर व्हिडिओ बघत होती माझी. हा कसं ओळखलं बघ, मला डोळ्यात दिसतं मला पोरी बरोबर ना. पहिला सीन आहे भाई, आता करणार एकदम ऑल द बेस्ट, एकदम बेस्ट कर. आता आपण मेकअप करूयात. सो गाईज मेकअप डन झालेला आहे. थोडासा कोरियन दिसतो मी मेकअप, मला माहिती आहे, बट ठीक आहे. बट हा फर्स्ट डे आता डान्स आहे डायरेक्ट, जे मला आवडतं करायला. ट्राय करीन का कमीत कमी टेकमध्ये जास्तीत जास्त चांगलं द्यावं. स्टेडियम ऑन स्पॉट रिहर्सल चालू आहे आता बॅकग्राऊंड डान्स. बरं त्याला कालच शिकलो, आज जर मला शिकवलं असतं तर मला वाचता पण झालं असतं. पण ठीक आहे, मी रात्रभर प्रॅक्टिस केली तर डोळे असे सुजलेले, पण ठीक वाजलेले सकाळचे 10:30 आणि मला टेक झालेला आहे. आणि लहानपर्यंत कसं झालं एक नंबर. अरे ते लोक येऊन सांगलं तरी गंमत की आम्ही असं केलं तसं केलं. एवढं आमच्यासाठी पण काहीतरी ठेवायचं ना. तर त्या बोलीची मजा येते. तुझ्याकडे बघितलं ना लगेच लाज येते. ती छोटी राहते ती बघा, तू बघत राहिलास ना तर तुला कळेल. प्रतीक बीटीएस करतोय. कोणता माणूस तुला त्रास देते बीटीएस काढताना? मला माहिती आहे एकच आहे तो हे पण एक लुक पण नाही देत नीट, फक्त स्टेबल राहते स्टॅच्यू सारखा. तू डान्स करताना बघितलं मला, डान्स करताना येतो मला करता करत होतो काय. मग फोटो काढायचा आहे ना, फोटो काढायचा आहे ना बाई. टॅटू दाखवणार मला पण पाहिजे. मग काय लिहून द्यायचं? कोणी काढलंय ते, कोणी काढलंय? तुम्ही दोघांनी काढलं? इथं हे काढलं आणि मी हे काढलं. दाखव दाखव. मस्त. आता मला कोण काढणार? मला कोण काढणार? तुम्ही कोण आहे? मला कोण काढणार? अगं मला कोण काढणार ते तर सांग पहिले. तुम्हाला गणपती काढणार. सो गाईज आता पहिल्या ह्याच्यात झालेला आता डायरेक्ट कुर्ता. ते काय, बट मला तो रेड कलरचा कुर्ता ना तो आवडला होता. पण ठीक आहे, आता त्याने चेंज केला की बॅकग्राऊंडला अजूनही रेड कलरचा होता ना, आय थिंक तसल्यामुळे असेल. पण हाँ ये कुर्ता अभी तुम्हारा खाना फिर से डांस करेगा ये कुर्ते में, और बाद में थोड़ा सा और सीक्वल वो भी करेगा. बेस्ट तो देगा अपना. आता मी माझ्या छोट्या कृष्णाला शिकवणार आहे डान्स, कारण की मला येत नाही, बट तो करेल लगेच. तू करशील ना लगेच? हा कर कर कर. मग
1 2 3 4 हा कर. हा नाही उलटा उलटा इकडनं तिकडे करेक्ट. 3 4 अरे हे बघ 1 2 3 4 गुड अशा जमलं. मग आता आपण परत डान्स करणार. यस करेक्ट. नाही आमचे कोरिओग्राफर ज्यांनी आम्हाला रात्री 7 ते 10 शिकवलं. बाकीच्या नंतर मीच कोरिओग्राफी गेली घरी जाऊन. चालतं ना एवढं नाही एवढं तेवढं चालून जातं पण प्रियेश खूपच छान डान्स करतो. आवडला मला तुझा डान्स. असंच करत राहा आणि तुझ्यामुळं डान्सरचं पण कामी झालं. कारण कधी कधी काय होतं आर्टिस्टला डान्समध्ये प्रॉब्लेम असला कोरिओग्राफरला डान्सरला पण प्रॉब्लेम येतो. पण प्रियेशचं तसं नाहीये आणि अजून तो डान्सवर पण छान छान रील्स बनवा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. 100% कधी आला नाशिकला तर कोरिओग्राफी करायला येईल पहिले इकडे. 100% परत कुर्ता बदलून तेच करायचं जे मी कुर्ता न घालता गेलेलं पहिले शर्ट घालून. मला वाटतं डान्स येते आपल्याला. मग येतो ना आपल्याला येतो. आता आमचा डान्स स्टार्ट होणार आहे. हा ते सर्वांनी बघायचं. ते गाणं नवीन आता येतं या राधा राधा गाण्याचं. डान्स करायला पण गाण्याचं नाव नाही माहिती त्याला. आता आमचा टेक लागला एकत्र माझ्या राधा सोबत. आता तुला काय करायचं माहिती आहे का तुला? अरे सँडल घालू जा लवकर घालून ऊन आहे ना आताच. सेटअप लावतात पटापट पोझिशन घेतात सगळ्यांची. इथे माणसांपेक्षा ऊन जास्त तापलेलं दिसतंय मला आणि उन्हात लोभान. बेसिकली आता असा शूट यायचा की इथे चालत जाईल इथून अशी आणि तिथून सरळ जाईल. अरे मी काय सांगितलं ते तर सांग. तुला काय बोललं सरळ चालत जाईल बरोबर ना. लाजायचं लाजणार ना ते आलेलं असते. खाली कशाला बघते वरती बघ ना. हा स्माइल स्माइल जोरात जोरात अजून जोरात अजून जोरात अजून मस्त. तू चालत जाईल बरोबर. मग मी डान्स करणार तू गेली म्हणून. आमचे DOP सर आणि डायरेक्टर सर ते नथनीवाला स्टेप कर. आणि आमचे नाचगोबाळ्याचे डायरेक्टर नखरेवाले वाले ज्यांचा 1 टेक मी केलाय चॅलेंज केलाय ना बरोबर आहे ना. मस्त केलाय तोच बघितला सगळ्यात पहिले. त्याच्यावर सिलेक्शन झालं. मला पण डायरेक्टर म्हणून घ्यायला पाहिजे होतं. हा आता ओके दिसते. मॅडमची बिना विचारता व्हिडिओ. अरे सॉरी मॅडम एक काढू शकतो का थोडा. मॅडमचा बॉय काढू शकतो सर थोडासा मीटिंग लावायचं. सर थोडं काढून द्यायचं की एक फोटो मॅडम. अरे तिकडे कुठले शॉर्ट्स नाही भेटले तर इथे भेटतील ना. मग एडिटिंग मध्ये बरं पडेल. चप्पल काढायची का? आवेशला बघून मला एकच वाक्य सुचतंय. हे मेरा इंडिया. मेरे भाई है. उनका अलग यूनिवर्स चालू है. एकदा ही पुरी. अरे आळू कर तिला पाडशील. पप्पा पोरी बोल रही हो. पप्पा गेले चोरी. मम्मी कुठे बनवते पुरी. परत चेंज केलाय पहिला त्याच्यावर आउटफिटवर आलो. कारण की लहान पोरांना गरमी लागते आणि म्हणजे डोळे असे झोमतात. तर आताचे पूर्ण डोळे झोमतात बिचारीचे. कधी रडते. तर आता तिचा टेक होता बट आता माझा लावून घेतलाय. परत मला चेंज करायला लावलं. आता ठीक आहे करू. आता लहान पोरांसाठी एवढं करू शकतो. तरी पण कसं पडणार. असं यायला पाहिजे. थोडक्यात वाचलो नाही तर गेलेलं. तिला मी बोललो अगोदर का मला वजन पेलवणार नाही. मी काय जिम बिमला जात नाही. तरी पण तिने पूर्ण अंग सोडून दिला आणि गेलो असतो ना. आता ठीक आहे पैसे पण तेच देणार आहेत ना. आता काय जास्त बोलू शकत नाही.
मी क्या बोलते मेरे को फील नहीं आ रहा से क्या कर रहे हैं तुम ब्लॉग में डालने वाले तो स्वतःला शाहरुख समज थोड्या वेळासाठी ओके आणि समोर कोण काजल पकडले गेला मग सॉरी सॉ इथे घातला सॉ मध्ये आलं चेहरे आता शूट मध्ये ब्रेक आहे मी माझी राधाला बघायला आलो तर राधा निद्रा अवस्थेत झोपली एकदम आई सगळं विकून उठली 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 ब्रेक नंतर टेक लावलेला आहे इमारत दू का चक्कर आली लिटरली मला तरी पण टेक लावलाय आता सेटअप लावलाय वन टेक साठी तुला माहिती किती बेरहम असतील मला येत होती चक्कर 15 मिनिटं दिली फक्त 12 मिनिटं तर मी झोपून काढली 2 मिनिटं तोंड धुवायला 1 मिनिटात फक्त मी सॅलड खालून उठलो ते होतं ना कोशिंबीर एवढं झालं जेवण नाही गेलं अरे राईस भात इथे तुला थोडा जाड आहे ना तो जात ना मला आपल्या इथे भात थोडासा बारीक बारीक असतो मला अवेंजरचा स्पायडरमॅन बनवून टाकलाय पण ते अमेरिकन कॅप्टन अमेरिकन अरे उडी टाकायला ते करेक्ट आहे तिकडे वन टेक घेतल्यानंतर आता परत इथे वन टेकच द्यायला जातं भिंतीकडे उभा ठेवलाय दोन्ही साईडला लिटर हे लावलेत डान्सर लावलेत मधोमध आहे फायदा कृष्णात आहे ना मी सात 8 टेक नंतर 9वा टेक बरोबर आलाय काही काय नाही माझं नव्हतं तुझं असं मला वाटतंय साईडला तुझं ठीक आहे एवढा काय प्रॉब्लेम नाही समृद्धी माझा नाही ना टेक बसणं लोकेशनवर आहे आणि लोकेशनवर ते तिकडे कैऱ्या दिसतात ना दिसलं का तुम्हाला मगापासून मला खायची इच्छा झाली आणि होईल मतलब येतील मला तर वाटतं खायला देतील आता बस भेटू ते देवा बस कारण की तोंडाला पाणी सुटलं माझ्या मला सीन नाही करायचं काही असं झोपलोय मी तर तुम्हाला वाटत असेल मी आराम करतोय पण नाही आपण ह्या लोकांनी टेक लावलाय काय म्हणतो काय बोलायचं यांना खूप पण देत नाही हे आमचे अजय अतुल एकत्रच मी मगाशी बोललो ना कोणतरी खैरीचा वास देतोय मला आणि खायला देणार ना हो मग देणार ना हे बघ कापून ठेवले मला असं वाटतच होतं मला कोणतरी आता माझ्यासाठी खैरी आणेल खायला देईल तर मी आता खाणार आहे आणि कैरी म्हणजे प्रेम सुचत नाही थांबा सो गाईज पाहिजे तो कुर्ता भेटला मला आवडलेला काल रात्री मला माहित नव्हतं का ह्याच्यावर पण टेक घेणार आहेत म्हणून मग अशी बोललो का नाहीये बट हा रेडी एकदम लाले लाल भारी वाटतं आता कॉन्फिडन्स पण वर गेलाय तर हा पहिले ना राहिलेले टेक आहेत 3-4 ते आधी घेणार आहोत तुझ्या आईला आपण भाईचार आहे ऍक्शन कंटिन्युटी आहे काय तू कैरी खाल्ली समृद्धी चांगला तर आहे त्याला चिकाचा भाग भेटला म्हणून त्याला बघ ना कधी कधी डायरेक्टर कधी कधी आर्ट डिपार्टमेंट आता टॅटू पण काढायला शिकलाय 2-3 काढणं भाई इथे गोंधन काढून भेटेल साहिल पाटील छान वाटेल इथे असं थोडं असं काढून काढलं दाखव तुम्ही काढून तुम्हाला पण जर कोंबडीचा पीस काढायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा कोंबडी नाही कावळाचा आहे तो कावळा पीस कॉन्टॅक्ट करा आमच्या बरोबर सरांना यांचे गुरु आहे कुठे गेले साहिल पाटील भांडीवर पण नाव लिहितात ते भांड्यावर पण लिहितो आम्ही सिमेंट बिमेंटचं सगळं याच्यावर लिहितो आम्ही कशावर पण झाडावर पण नाव लिहितो आम्ही
भाई तो लास्ट एक होता और तेरे भाई का इधर काम खत्म हो चुका है, जितना पेमेंट उतना ही काम. ठीक आहे आता झालेलं आहे काम, आता लास्ट अटेक त्यांचं राहिलं करतील. ओह आर्ट डिपार्टमेंट ने फिर से पूरा काम कर दिया है. डिरेक्शन टीम ऑलराउंडर आहे भैया. तिन्ही वेळा नाही जाणार आपण. अरे मग आपण रील काढणार तर रीलला चांगली आपल्याला असं रील चांगली आली तर आपण मस्त बिलियन मध्ये गेलो. मग आई साप काय रे. हा घे पकड. मस्त एकदम. भाई आम्ही 4 ते 5 टेक घेतले. आमची राधा नुसती रडते. काय झालं राधाला? त्याच्याकडे बघितलं तर हसते, माझ्याकडे बघितलं तर रडते. असं का? हे भेदभाव घेऊ काय रडते मला ते नाही कळलं. फक्त काय आलं काय आलं? अरे मागे बरं हे सग चालू आहे. मला सांग काय आलं? कोण ऐकत सांग मला. बरं तुला पण चेंज करू आणि चल चेंज करायचं नाही, मला ह्याच्यात काढायचं होतं म्हणून मी तिला त्यातच ठेवतो. त्याच प्रकारे आमच्याकडे लोबान संपलेलं आहे आणि लोबानला आम्ही हिट यूज केले. मच्छर अगरबत्ती रेडी रेडी. त्याचं लुक आलं. रोलिंग ऍक्शन. बाकी आहे तू बघते त्याच्याकडे पहिले. लुक तुझा जाऊ द्या. गुड कट. बॅकअप. नाही थांब. एक डान्स तो दे. किक मार केल्याशिवाय काय कपलं नाही. चलो मी लाईन विसरलो आता माहितीये. ठीक आहे तरी पण पॅकअप एकदम पॅकअप आता झालेलं आहे सगळं. ठीक बिक सगळं झालेलं आहे. फक्त मला अजून थोडा डान्स होता पण तो नाही घेतला. ठीक आहे आता फक्त पैसे नको कापायला त्याचे. बाय.